तिखट मीठ लावलेली अशी ही चटपटीत कैरी पाहिली की पटकन उचलून तोंडात घालावीशी वाटते। कधी तोंडाला चव नसेल, प्रवासामध्ये मळमळ होत असेल किंवा मग रोजच्या जेवणानंतर पटकन काहीतरी तोंडात घालावंसं वाटत असेल तर ही कैरी वर्षभर आपण अशी साठवून ठेवून वापरू शकता। तर वर्षभराच्या साठवणीची मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी या अर्धा किलो कैरी अशा पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। कैरी अशी पाण्यात भिजत ठेवली म्हणजे देठाकडे जो जास्तीचा चीक असतो तो बराचसा या पाण्यामध्ये उतरतो आणि कैरीतील उष्णता सुद्धा कमी होते। मसाला कैरी वर्षभर साठवायची आहे, तिला कुठेही बुरशी किंवा जाळी लागू नये यासाठी या कैऱ्या मात्र अगदी व्यवस्थित कोरड्या करायच्या। तर साधारण 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर या कैऱ्या अशा व्यवस्थित कोरड्या केल्या। खरं तर कैरीच्या सालासकटच याची मसाला कैरी बनवू शकता, पण साल हलकसं तुरट असतं त्यामुळे वरचं साल इथे मी काढून घेते। आपण जे सोलणं वापरणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित कोरडं असावं। तर या सोलणीने या सर्व कैऱ्यांचं मी साल काढलं। या कैऱ्या चांगल्या ताज्या असल्यामुळे कैरीचं वरचं साल काढलं तरीही यामध्ये बराचसा चीक जाणवतोय, त्यामुळे पुन्हा एका कापडाने या कैऱ्या मी स्वच्छ पुसून घेते। बरं, इथे मी या तोतापुरी कैऱ्या वापरल्या। तोतापुरी कैऱ्या फारशा आंबट नसतात, पण आपल्याकडे कोणत्याही जातीच्या कैऱ्या असतील त्या आपण वापरू शकता। कैरी कापताना सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही तुकडे करावे, पण शक्यतो कैरीचा मसाला आतपर्यंत चांगला मुरावा आणि 1-2 दिवसातच चांगल्या सुकाव्या यासाठी शक्यतो अशा पातळ लांब लांब फोडी करायच्या। या सर्व कैऱ्यांचे असे एकसारखे काप करून घेतले। आता या कापांना आपण घरगुती मसाले लावणार आहोत। तर वर्षभर टिकणारी ही मसाला कैरी छान चटपटीत असावी आणि पचनाला सुद्धा मदत करण्यासाठी सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद घातली, सोबतच 1 चमचा भरून काळं मीठ वापरलं। काळं मीठ वापरलं म्हणजे कैरी पचायलाही छान होते आणि चवीला छान रुचकर चटपटीत अशी लागते। सोबतच 1 चमचा भरून जिरेपूड आणि 1.5 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली। काश्मीरी लाल मिरची पावडर घातली म्हणजे कैरीला रंग छान येतो आणि सोबतच कैरी फारशी तिखट होत नाही। सर्व 1-2 वेळा मिसळायचं आणि सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा भरून पिठी साखर घालायची। पिठी साखर घातली म्हणजे बघा कैरीचा जो आंबटपणा असतो तो फारसा दाताखाली जाणवत नाही। हे सर्व चांगलं असं मिसळलं म्हणजे याला बघा हलकसं असं पाणी सुटू लागतं। कैरीच्या या प्रत्येक कापाला हे मसाले चांगले असे चोळावे। आता मात्र एखादी प्लेट किंवा मग असा ट्रे घ्यायचा आणि यामध्ये हे कैरीचे काप ठेवायचे। हे काप सुद्धा बघा एकमेकांना चिकटून न ठेवता शक्यतो थोडंसं असं अंतर ठेवून ठेवायचे, म्हणजे काय होतं कैरी सर्व बाजूने एकसारखी आणि चांगली सुकते। वर्षभर ही कैरी चांगली टिकावी, त्याला कुठेही जाळी येऊ नये किंवा बुरशी लागू नये यासाठी साधारण 2 दिवस तरी ही कैरी चांगली उन्हामध्ये कडकडीत सुकवावी। बरं, आपल्याकडे फारसं ऊन येत नसेल तर गॅलरीमध्ये साधारण 3 दिवस तरी ही कैरी व्यवस्थित वाळवून घ्यायची। आजूबाजूला जास्त धूळ असेल तर कैरीवर मात्र एखादा पातळ कपडा ठेवायचा, म्हणजे या कैरीला धूळ सुद्धा लागत नाही। तर अगदी 2 दिवसातच बघा ही कैरी छानपैकी सुकलेली आहे। हातावर घेतल्यावर हाताला कुठेही मसाला वगैरे लागत नाही। हातावर घेतल्यावर कळतं की कैरी मस्त अशी कुरकुरीत सुकलेली आहे। पण यापेक्षा मात्र जास्त दिवस सुकवली तर मात्र ती कडक होते। तर ही मसाला कैरी बघा सर्व बाजूने मस्त असा मसाला कोट झालेला आहे आणि कैरी आपण लांब लांब कापून घेतली होती, त्यामुळे दिसायलाही फार सुंदर दिसते। आंबट गोड अशा या मसाला कैरीमध्ये आपण चाट मसाला, काळं मीठ शिवाय जिरं सुद्धा घातलंय, त्यामुळे कधी मळमळ होत असेल किंवा मग पचनाला मदत म्हणून अशी ही मसाला कैरी फार उपयोगी आहे। एकदा वाळवून घेतलेली अशी ही मसाला कैरी वर्षभर टिकावी यासाठी एखादी स्वच्छ आणि कोरडी काचेची बरणी घ्यायची आणि यामध्ये ही कैरी भरवून साधारण वर्षभर तरी अगदी सहज टिकते। तर सध्या बऱ्याच प्रमाणात कैऱ्या मिळतायत। कैरीचा सीझन साधारण 2-2.5 महिनेच असतो, पण ही कैरी वर्षभर खाता यावी यासाठी घरगुती मसाले वापरून अशा पद्धतीने आपण साठवू शकता। तर असा हा कैरीचा मुखवास किंवा मग मसाला कैरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान आणि अगदी पटकन होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत
धन्यवाद.